चिंबारा देवी 11 से देखिए यहाँ पर जीसी पेंदर टीम और फील्डिंग चुने हैं प्रवीण जी गायकर। कहा जाए तो बेस्ट ऑफ लक अपनी टीम को देते हुए रॉकस्टार कमेंटेटर से। जब वाकड़ी की बात आती है और वाकड़ी कहा जाए तो वहाँ पर क्रिकेट के कई सारे खजाना हैं, कई सारे आयोजन करता हैं। और इस सीजन में देखिए बात करेंगे विंदास भाऊ, निश्चित रूप से उनके माध्यम से एक दमदार टूर्नामेंट समाप्त हुआ, लेकिन वाइड का इजाफा पहले ही इनके ऊपर तो चलिए कंचन सर बात करेंगे यहाँ से। दत्तू गढ़ू सर देखिए इनकी तरफ से पिंदर के हर विकेट के लिए 100 रुपया। हमारे राकेश शिलेकर से देखिए उनके मामा निश्चित रूप से मामा भांजे का रिश्ता बहुत बड़ा रहता है। ओहो क्या संपर्क है भाई, गजब की टाइमिंग है, वाह रे वाह, झलक 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 दिखला जा छेरन। की मांग हो गई, लेकिन आदेश मस्कर छक्का लगाए खिंचकर। चलिए वैभव जी भूपी हमारे जल्द से जल्द यहाँ पर संपर्क कीजिए। क्या बढ़िया छक्के दागे और उसके बाद तीसरे अंपायर बुला लिए, यही कहा आदेश मस्कर और छक्का मारे खिंचकर। जबरदस्त छक्का था, गेंद विकेट के जड़ में आ रही थी। लाजवाब बल्लेबाजी, टॉस आ रहे हैं, जख्म पर मरहम लगाने जा रहे हैं। सुकेश भोपी भी देखिए नॉन स्ट्राइक पर हैं। और एक बार फिर से देखिए क्या बात है, दूसरी बार चौका लगाए, इस बार भी खिंचकर आदेश मस्कर। रोशन जी पाटिल जुड़ चुकेंगे हमारे साथ, यहाँ पर वैभव जी भूपी भी देखिए जुड़े हैं निश्चित रूप से, लेकिन ऑलराउंडर प्रदर्शन करते हुए और होना चाहिए, तभी तो उन्हें पॉइंट ज्यादा मिलता है। वैभव जी इस सीजन में देखिए आईपीएल में एक अच्छा जीत दर्ज किए थे, बहुत बढ़िया पॉइंट लेकर आए थे, लेकिन कुछ 20-30 पॉइंट और आ जाता तो कुछ 40-50 हजार और आ जाता था उनके अकाउंट में। लगभग 900 पॉइंट लेकर आए थे उस दिन। और ये चलिए बात करेंगे यहाँ से वाइड का इजाफा, चलेंगे रोशन जी पाटिल सिरोली उनकी तरफ निश्चित रूप से इस पहले इनिंग की तरफ फिर से एक बार। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत, टोटल 12। एक चांगल्या दर्जाची मॅच इथे मात्र घडताना पाहायला मिळते। एका बाजूला गावदेवी चॅम्पियन्स वाकडी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना एका बाजूला पेंदर, या दोन संघांदरम्यान ही मात्र काटेकी टक्कर। ओहो सुरेख फटका, अप्रतिम बेमिसाल टायमिंग, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा। दोन चेंडू आपण अवांतर पाहिले होते। गोलंदाज सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवर महेश पाटील पहिल्या
मॅच मध्ये ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं, इथे मात्र त्या जोमानं त्या जोशानं गोलंदाजी साकार करावी लागेल. ओहो, बॅकवुडला गेल्यानंतर इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ही मात्र चपराक लगवण्याचा प्रयत्न. व्हॉट हॅपट, अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतो. क्रिश क्रिश यांच्या माध्यमातून हा चांगला प्रयत्न इथे घडला गेला, परंतु आपल्या सांघिक कोठ्यासाठी ज्यानं एक धाव मात्र वाचवली आहे. या चेंडूगणिक तिहेरी धाव मात्र येताना आपण पाहू शकाल आणि टोटल धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते ती बिन गडी बाद 21. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांचा जर विचार केला तर एक टोलेजंग इमारत उभारण्याच्या ईर्षेनं खेळत असताना गावदेवी चॅम्पियन्स वाकडी. सुकेश भोपी सुद्धा थांबता थांबेना, आग ओकणारी ही खेळी, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक. पहिल्यांदा क्रिश कोपरकर सज्ज होते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आता लॉंग ऑनला विश्वास पाटील उर्फ बाबून कमाल केली आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी तब्बल मागच्या 2 चेंडूंमध्ये टोटल जर विचार केला ना तर 3 धावा वाचल्या गेल्या आणि याच्या जोरावरती स्कोअर कार्डवरती धावसंख्या अधोरेखित होत असताना पाहायला मिळते. ती एका षटकाच्या खेळीनंतर बिनगडी बाद गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमची टोटल 23 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतो. ज्या पद्धतीनं धावा यायला हव्या होत्या ती धावसंख्या इथे मात्र बनली जाते. दुहेरी भूमिका पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभव भोपी आमचे बंधुतुल्य मित्र, अप्रतिम कामगिरी, समालोचन, त्यानंतर कांचनजी पालकर यांना सपोर्ट सिस्टम स्कोरची भूमिका सुद्धा इथे पाहायला मिळते. आणि आता येतो गोलंदाज समाधान भोईर. समाधानकारक गोलंदाजी त्याला साकार करावी लागेल. पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेटनं हा चेंडू इथे सफर केला आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. पंचांच्या निर्णयावरती थोडासा नाराज आहे, परंतु पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी या खेळाडूला इथे सज्ज व्हावं लागेल. चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ आपण दडू नका. एक एक सेकंद, एक एक मिनिट खूप मौल्यवान आहे आमच्या लाडक्या आयोजकांसाठी, कारण सध्याच्या घडीला ते खर्चिक कारण आहे, कारण डिझेलचे भाव सध्याच्या घडीला गगनाला भिडलेत आणि काल टोटल 600 ते 700 लिटर डिझेलचा इथे भडीमार झाला. दमदार दमदार कार्य प्रणाली पाहायला मिळते आणि अशा रीतीने जर विचार केला तर दमदार चेंडूची आपण सफर पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये समाधान भोईरनं तात्काळ आपल्या सांघिक कोट्यासाठी कमबॅक दाखवलं. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 23 धावसंख्येची आपण लयलूट पाहिली होती आणि त्यानंतर लई भारी गोलंदाजी या गोलंदाजाकडून साध्य होताना पाहायला मिळते. पहिला गडी जसा बाद झाला त्यानंतर बॅटिंग मार्कर खेळाडू येताना पाहायला मिळतो तो रमेश पवार उर्फ आऊला इथे दमदार पारी खेळावी लागेल. डावकुऱ्या हाताचा हा क्रिस गेल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तेच तर्रार फटकेबाजी दाखवण्यासाठी हा खेळाडू सज्ज आहे. 2 खेळाडूंचा विचार केला, एका बाजूला बायकरमॅन समाधान, दुसऱ्या बाजूला बाईक सुद्धा आहेत आणि त्यानंतर मोटार कार जिंकणारा खेळाडू बॅटिंग मार्कर आणि यांच्यामध्ये एक चांगली जुगलबंदी आता पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल या 2 खेळाडूंमध्ये. कलगीतुरा इथे आता मात्र रंगला जाईल. 1 रन पाहायला मिळते.
दुसरीचा प्रयत्न होता सुकेश भोपीचा, परंतु नकार पाहायला मिळतं. खेळाडू रमेश पवारचा धावसंख्या 1 आकार घेते. संघ जाऊन पोहोचतोय. गुणतालिकेवरती धावा अधोरेखित होताना पाहायला मिळत आहेत. 25 रन्स 1 विकेट लॉस. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी. वाकडी टीमचे सवंगडी मागच्या मॅच मध्ये काय दमखम दाखवली आणि समोरच्या संघाला त्यांनी परास्त केले आणि तितक्या जोमाने आपण खेळताना पाहिला होता तो चिंबाऱ्या बाया GCC पेंद टीमला. अप्रतिम भूमिका पहिल्या मॅच मध्ये सादर करणारे रायगडातील पनवेल तालुक्यातील हे दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर चांगल्या दर्जाचा खेळ साकार करताना. काय जोरदार अपील पाहायला मिळतं. दोन पंच आता मात्र सल्ला मसलत करतायत आणि ही भूमिका ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये संडीबाई पंचांची भूमिका करणं हे सध्याच्या घडीला ऐऱ्या गैऱ्याचं काम राहिलं नाहीये. नाकी नऊ येतात. मग काही पंचांवरती आरोप केले जातात आणि काही तर मोठे प्रश्न उद्भवत असतात. याच्यावरती कुठेतरी आला घालायला हवा. ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोडून सूचना असेल, एक संदेश असेल. इथे एक नाट्यमय घडामोड कुठली घडणार हे पाहावं लागेल. नाहीये, आऊट नाहीये, कारण ज्या पद्धतीनं कटाक्षपणे बाणा त्यांनी पेशकश केला होता स्क्वेअर लेग पंचांकडे ते पुढे गेले आणि त्यानंतर चर्चेतून उत्तर आलं की हा खेळाडू इथे आहे नॉट आउट. कारण ज्या पद्धतीनं सॉफ्ट सिग्नल होता ना खेळाडू सुकेशचा तो खूप इम्पॉर्टंट होता. त्यांनी म्हटलं की आमची बॅट खेळपट्टीला ब्रश झाली आणि तेच गृहीत इथे धरलं गेलं आणि खेळाडू पाहायला मिळतो तो नॉट आउट. गोलंदाज समाधान तयार. गुडघ्यांचा वापर करत हा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये आणि डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती पदलालित्य करणं खूप गरजेची बाब आहे. ते करावं लागेल सुकेश भोपीला. ओहो, इथे सुंदर फटका कन्वर्ट केलाय. विश्वास पाटील चेंडूला जज करतोय. तात्काळ 1 रन इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते आणि अशा रीतीनं गुणतालिकेवरती धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. 26 रन 1 विकेट लॉस. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी. खऱ्या अर्थानं एका गड्याची आपण भंभेरी उडताना पाहिली. ज्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 19 धावा ज्यानं लागल्या, ज्यानं 2 षटकार 1 चकोराचा साथ चढवला, त्या खेळाडूला बोल्ड केलं आणि आता मात्र रमेश पवार आणि सुकेश भोपीला मॅरेथॉन इनिंग इथे साकार करावे लागेल. समाधान पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेटनं चेंडूची सफर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. क्रिश मागच्याच षटकामध्ये अप्रतिम धावा वाचवल्या होत्या याच क्षेत्ररक्षकानं आणि ते मात्र रिंगणाच्या आतोआत चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट साध्य करणं ही गरजेची बाब आहे. ही कालाची गरज आहे आणि अशा रीतीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर स्कोअर कार्डवरती धावा पेंदर टीमच्या विरोधामध्ये गावदेवी 11 चॅम्पियन्स वाकडी टीमच्या टोटल 1 गडी बाद 28. डीजे म्युझिक डीजे राम. बाणा इथे पाहायला मिळतो, परंतु शिंदेशाहीला टप देणारी एकच वाणी आहे, ती केवाले गावचे एकनाथजी माली. खऱ्या अर्थानं त्यांचा नादच खुळा. अप्रतिम बोलबाला आपण सातत्यानं रायगड ठाणे जिल्ह्याच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहतो आणि डीजी माले यांच्या माध्यमातून सातत्यानं ती पेशकश सुद्धा आपण पाहतो. तर त्यांच्या गाण्यांना कॉपीराईटची केस नाहीये, हा सुद्धा इतिहास आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा धावपटलावरती गोलंदाज तयार. पंकज कोपरकर. पंकज कोपरकर टॉपर असा हा खेळाडू. खऱ्या अर्थानं जोरदार अपील झाली होती, पुढच्या दिशेने सरसावले खेळाडू सुकेश भोपी आणि इथे दुसरा धक्का वाकडी टीमला.
पतन नाट्यमय घडामोडी सातत्यानं घडताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या म्हणे, परंतु आता धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो चिंबाऱ्या बाया GCC पेंदर टीमच्या. सातत्याने या विभागामध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा याच नावानं खेळताना आपण पेंदर टीमला पाहतो आणि विजयाची सर करणारा हा पेंदर त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट किंग सवंगडी हे वाकडी टीमचे एकमेकांविरोधात एक मैत्रीपूर्वक लढत खेळत असताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनच्या स्टँडच्या खालोखाली जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं बाजूला व्हा. तो स्टँड इथे मात्र थोडंसं वाबेट होतोय, याची आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे लक्ष वेधूया. आणि इथे मात्र दुसऱ्या बॉलवरती एक धाव मात्र येताना पाहायला मिळते आणि नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवर येत असताना आकाश गायकवाड या खेळाडूची इथे मात्र वर्णी लागली आहे. प्रॅक्टिस सेक्शन मध्ये चांगले खेळ चांगले फटके दाखवणारा खेळाडू आकाश, इथे आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळेल का हे पाहावं लागेल. समोर बॅटिंग मार्कर रमेश पवार या खेळाडूच्या वरती पूर्णपणे दारोमदार दमदार शानदार रुबाबदार खेळ रमेश पवार या खेळाडूच्या माध्यमातून साकार होईल का याकडे पूर्णपणे नजर असेल. समोर बॅटिंग मार्कर आक्रमकता दाखवतोय. समोर गोलंदाज आहे पंकज कोपरकरला ठोकलाय हा षटकार. इथे साकार करतोय आणि धावसंख्या आता मात्र आग ओकताना पाहायला मिळते. 35 रन्स 2 विकेट लॉस. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी दोन संघ खऱ्या अर्थानं पनवेल परिभागातील चॅम्पियन संघ आहेत आणि आता एक चांगलं बॅटल बाबूशाह इथे रंगताना पाहायला मिळतो. पुन्हा प्रहार केलाय, आता सापला रचलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत विश्वास, त्याच्यावरती विश्वास दाखवतोय पंकज कोपरकर. अप्रतिम भूमिका, मागच्याच बॉलवरती षटकार आणि त्यानंतर रमेश पवारच्या खेळीची कत्तल. आहेत परंतु आता त्यांची नटखट अदा पाहायला मिळते. गुड गुड अप्रतिम कामगिरी, जबरदस्त प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी संगीताची मेजवानी त्यांच्या माध्यमातून पेशकश केली जाते. आणि आता बॅटिंग मार्क नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित, एक हिटमॅन कार्य त्याला साकार करावं लागेल. परंतु पंकज कोपरकरचं मी कौतुक करेन, कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. प्रहार केलाय, ओहो सुपर स्ट्रोक, आकाशाला गवसणी घालणारा हा फटका. आकाश गायकवाड ऑन फायर षटकार. काय फटका. फलंदाज आकाश गायकवाड या खेळाडूचा आक्रमक होतोय. 41 रन्स 41 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुललंय आणि पहिल्या पूर्वार्धातील पहिल्या इनिंग मधील हा अंतिम चेंडू आहे मार्गस्थ. गोलंदाज पंकजला मात्र वापसी दाखवावी लागेल. समोर बॅटिंग मार्कवर आकाश गायकवाड साठी या चेंडू होता. इथे शांत ठेवलं जातं.
थोडासा नाराज आहे पंकज यष्टीरक्षकावरती, परंतु खेळाडू होतोय रन आउट आणि खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती पेंदर संघाच्या विरोधात गावदेवी 11 चॅम्पियन्स वाकडी टीमच्या टोटल धावा पाहायला मिळत आहेत 4 गडी बाद 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे ती चिंबाऱ्याबाया GCC पेंदर टीमला. पायांचे काठीला गुल्लाल उडतय उडतय गुल्लाल वाऱ्यान उडतय गुल्लाल वाऱ्यान हार फुलांनी काठी ही सजतय गोमाना काठी सजतय गोमाना ते या पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळते. शुभेच्छा असतील सर्व भाविकांना, परंतु मॅच कडे आपण लक्ष वेधूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जोडले जातील आमचे शेरोशारेना अंदाज बाबूशा. ओ टू कॉम्बॉक्स. तो चलिए बात करेंगे यहाँ से. देखिए एक चीज तो साफ हो चुका है वैभव जी, क्योंकि यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा सीधा क्वालिफाई कर जाएगा. तो चलिए बात करेंगे सुपर 8 के लिए क्वालिफाई के लिए एक बहुत बढ़िया मौका हो जाएगा, क्योंकि यहाँ से देखिए जो टीम मुकाबला जीत जाएगा ना सीधा आखिरी मैच के लिए इंतजार करेगा. लेकिन एक टीम आज टॉप 4 में क्वालिफाई करेगा, टीम को रुकना होगा. तो चलिए टॉस के लिए यहाँ पर आइए. धाकती जुई टीम के कप्तान और मोरावी टीम के कप्तान, क्योंकि ये तो तय हो गया. मोरावी टीम देखिए एक अच्छा जीत दर्ज किए, लेकिन फिर भी उन्हें मुकाबला आगे खेलना होगा, क्योंकि यहाँ से देखिए जब 42 हो गया है, अगर टारगेट चेस कर लिए तो फिर क्वालिफाई पेंदर टीम कर जाएंगे. अगर ना कर पाए तो फिर यहाँ से देखिए जिस तरह से
गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम। हाँ, बहुत बढ़िया। देखिए 42 रनों की टारगेट है, तो यहाँ पर सुजीत का फॉर्म, क्या गेंदबाजी कर रहे हैं भाई। आदेश मस्कर बल्लेबाजी भी बहुत बेहतर किए, क्योंकि चौके छक्के लगा रहे थे बहुत बढ़िया खिंचकर, लेकिन अभी रन बचाने की समय आई थे, क्या बढ़िया गेंदबाजी करते हुए। हरफन मौला लाजवाब, इसे कहते हैं उभरते हुए सितारे, पूरी जगमगाते हुए ये अपनी करियर को लेकर जा रहे हैं। इस तरह की फॉर्म क्लास इनका रहा तो आगे जाकर बढ़िया खिलाड़ी बन सकते हैं। और ये चलिए सुजीत पाटिल का क्लास पिछला मैच का बता रहा है कि हम भी अभी हैं तैयार, और हो गई शुरुआत यहां पर चौके के साथ। डीजे तो चलिए बात करेंगे यहाँ पर आदिश मस्कर। देखिए बल्लेबाजी लाजवाब किया, 19 रनों का इनिंग, और उसके बाद देखिए उनका विकेट गिरने के बाद रमेश पवार आओ ने देखिए एक छक्के दागे थे, और क्या एफर्ट दिखाए यहाँ पर, कमाल की फील्डिंग। और फील्डर कौन थे भाई, रमेश पवार यानी आओ। तेज भागे यहाँ पर, सुरक्षित यहाँ से शायद बैटर, कुछ अपील हो रहा है रनआउट के लिए। तो चलिए यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार रहा, विश्वास पाटिल बाबू। देखिए मतलब का नाइट कौन भूल सकता है, 7 छक्के, आसमानी तूफानी। और ये चलिए बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा लिया, 1 रन आता हुआ। रोशन क्या कहना चाहोगे, यहाँ पर टारगेट बहुत बड़ा है लेकिन मुश्किल बनते जा रहे हैं यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी हो रही है। ग्रेट स्टार्ट देणं खूप गरजेची बाब आहे। ज्या पद्धतीने एक चौकार आपण पाहिला होता दुसऱ्या चेंडू गणिक, परंतु आताही ते फटके अविरतपणे साकार करावे लागतील, आणि जी काही घोडदौड आहे ती पुढच्या दिशेनं दौडत जावं लागेल। षटका चौकारांची आतिषबाजी ही करणं गरजेची बाब आहे, ती निश्चितच पेंदर टीमला। गोलंदाज सज्ज होतोय आदेश म्हस्कर। ओहो, इथे रडार मध्ये दागण्याचा प्रयत्न होता, मोहन चेंडू खाली येतोय आणि झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो, आणि मंत्रमुग्ध मनमोहित अशी पारी खेळण्यासाठी असलेली ही आपल्याला जोडी पाहायला मिळते। तर रेफर केलंय बिमरसाठी, नो आहे की नाही आहे याची चाचपणी केली जाईल कंट्रोल रूम मध्ये। आमचे आयोजक आहेत आणि आयोजक टीम आपण इथे शहानिशा करा, पाहणी करा, पडताळणी करा, आणि त्यात नंतर चाचपणी केल्यानंतर इथे पडद्यामागे दडलं काय, घडामोड घडली काय हे पाहावं लागेल। खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट असा हा निर्णय असू शकेल ज्या पद्धतीनं इथे रेफर केलंय। चलिए फेयर डिलीवरी निश्चित रूप से यहाँ पर गेंदबाज सेफ है, इसलिए देखिए स्क्वायर लेके अंपायर। लेकिन गणेश भावेशकर सर का सोच यही था, बड़ा मैच है, जब टेक्नोलॉजी है थोड़ा सहारा लिया जाए, अच्छी सोच है। और बहुत बढ़िया देखिए ग्राउंड फील्ड अंपायर यहाँ पर राकेश जी चिल्लेकर। देखिए बात करेंगे यहाँ पर, बतौर क्रिकेटर जो हैं देखिए वो जानते हैं क्या गेंदबाजी हो रहा है। रोशन जी यहाँ पर वाइड का इजाफा। तर नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय मोरावे आणि धाकटी जुई या दोन संघांदरम्यान। एक चांगलं बॅटल पुढच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळेल, परंतु इथेही त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय। अप्रतिम कार्य राहिले
ओहो, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अक्षय म्हस्करनं चेंडूला जज केलं, चांगलं बॅकअप पाहायला मिळते. गणेश सरांचा इशारा येतोय पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गुणतालिकेवरती धाबा पाहायला मिळत आहेत. चिंबाराबाया देवी GCC पेंदर टीमच्या बिनगडी बाद धाबा घडल्या जात आहेत 11, म्हणजेच येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. टॉस होता मोरावे वर्सेस धाकटीजुई आणि टॉस जिंकलाय धाकटीजुई टीमनं. शिवशक्ती धाकटीजुई टीमला सुद्धा शुभेच्छा असतील आपल्या गावाकडून. हा गावचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल, परंतु समीकरणाचा विचार केला समीप येऊन जात आहे. बाबूशा 12 चेंडू आणि 31 धावा, म्हणजेच मोठ्या जोमाने मोठ्या जोशानं ही धावसंख्या इथे बनवावी लागेल, परंतु एकही गडी इथे बाद झाला नाहीये. याचा बेनिफिट, याचा फायदा खूप काही असेल तो चिंबाराबाया देवी GCC पेंदर टीमला, आणि त्यानुसार खेळाची आखणी इथे करावी लागेल. ड्रीम 11 मध्ये खूप काही चर्चा असते आणि ती चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळते. बाबूशा 12 चेंडू 31 धावा. तो चलिए अभी भी देखिए काफ़ी कुछ मुकाबला में यहाँ पर मजा है, क्योंकि देखिए दोनों बैटर मैदान के अंदर ऐसे हैं जिनके पास क्षमता है बड़ा हिट खेलने का. और देखिए जब मुकाबला शुरू हुआ ना रोशन जी, मैंने तभी जिक्र किया कि जिससे पेंदर टीम के लिए ये मुकाबला बहुत मुश्किल है, क्योंकि ये मुकाबला देखिए सामने गाँवदेवी चैंपियन वाकड़ी टीम है, जिस टीम के अंदर देखिए बल्लेबाजी गेंदबाजी दोनों गहराई है. तो ये मैच लगभग अगर आसान बना लेते हैं. अपील देखिए तेज गणेश भाविस्कर सर ने, शायद मुझे लगता है यहाँ पर जो हाइट गेंद की जो उछाल था शायद वही शायद उनका दिमाग में चलता रहा और 22 एक रन आता हुआ. नक्कीच पूर्णपणे उंची हेरली गेली माइंड मध्ये आणि त्यानंतर नॉट आउटची घोषणा पाहायला मिळते. गणेश भाविस्कर सरांची, जे घाटकोपरवरून बिलॉंग करतायत आणि त्यांच्या सहसाथीनं थोडासा आराम घेत आहेत आमचे संदीपजी पालकर सर. सँडी या नावानं सुप्रसिद्ध आहेत या अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये. तेज तर्रार, पुन्हा एकदा जोरदार अपील. ओहो, सुरेख दर्जाची अपील घडली गेली आणि या ठिकाणी सिक्सर किंग सुजित पाटील या खेळाडूची खेळी मात्र संपुष्टात. लाड लाड माझी मला मारामारी किंगची भूमिका बजवावी लागेल येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीनं 12 चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे ज्या खेळाडूच्या माध्यमातून चांगली खेळी अपेक्षित होती त्या खेळाडूला बाबूशा इथे माघारी जावं लागतं. ही मात्र थोडीशी धोक्याची घंटा पाहायला मिळते. 10 चेंडू 30 धावा मॅच बनवू शकते. पुन्हा एकदा जोरदार अपील. पाठोपाठचे 3 चेंडू आपण पाहिले ना, 3 चेंडू गणिक आपल्याला 3 अपील पाहायला मिळत आहेत आणि अपील सुद्धा स्ट्रॉंग पाहायला मिळत असताना रमेश पवार ज्या पद्धतीनं वेस्ट इंडिजचे प्लेयर कॅरेबियन पॉवर दाखवत असताना त्याच पद्धतीची पॉवर इथे रमेश पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि कधी कधी अशा दर्जाचं अपील घडलं जातं ना, तेव्हा संभ्रमांमध्ये पाडलं जातं ते पंचांना, परंतु पंच कटाक्षपणे इथे आपला नजराणा पेशकश करतायत. गुड अंपायरिंग. समीकरण चांगल्या पद्धतीने घडलं जाईल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. समाधान भोईर या स्टार खेळाडूला क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे, ते मात्र त्याला आज सिद्ध करावं लागेल. ओहो, सुपर स्ट्रोक पाहायला मिळतो. कॉपी बुक स्टाईल फटके दाखवण्याचा प्रयत्न आहे, परंतु सिंगल डबलला काम जमणार नाहीये. षटकार चौकारांची आतिषबाजी इथे दाखवावी लागेल. धावसंख्या आकार घेते, संघ जाऊन पोहोचतोय. गुणतालिकेवरती धाबा मात्र घडल्या जात आहेत 14. 8 चेंडू आणि 28 धावसंख्येचं समीकरण. जोपर्यंत खेळपट्टीवरती विश्वास आहे तोपर्यंत धोका नाहीये. ओहो, इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु त्यानंतर बॅकअप मात्र पाहायला मिळतं.
बाईच्या स्वरूपामध्ये ही मात्र धाव इथे बनताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये सातत्यानं अपील मात्र घडताना पाहतो, परंतु पंच कटाक्षपणे आपला नजराणा पेशकश करत असताना ओहो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. नो मॅन्स लँड सेफ लँडिंग पाहायला मिळते. त्यानंतर बॅकअप घडलं जातं आणि अशा रीतीनं एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा घडल्या गेल्या त्या टोटल 16. संतोषजी गावंड बोरखार गावचे आमचे, यांना विनंती असेल या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी टोटल आवश्यकता आहे 26. अभय गोंधळी इथे मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत. थेट उसरली खुर्दवरून आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर, त्यानंतर रोशन पाटील तारा, प्रसाद भोईर आमचे साडो, आपले सहर्ष स्वागत. प्रसाद भोईर आमचे साडो लाईव्ह मध्ये ही मॅच एन्जॉय करतायत. पंडित सर सहर्ष स्वागत. पाच 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ इथे आपण दौडू नका. एक चांगली मॅच घडू शकते जर स्टार्टिंगला 2 दणकेदार फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा घर वापसी पाहायला मिळेल. बाबूशा तो चलिए बात करेंगे जहाँ पर कंपलसरी चेसिंग है तो काम तो आसान नहीं है, क्योंकि जहाँ पर 26 की ज़रूरत है और 6 गेंद बचाए हैं. अगर यही चीज़ यहाँ पर 16 का ज़रूरत होता तो फिर कुछ ना कुछ निश्चित रूप से आसान हो सकता था. चला आपण लक्ष वेधूया मॅच कडे. 6 चेंडू 26 हे समीकरण तय करायचंय. बॅटिंग मार्कवर जर विचार केला तर वैभव फक्त एकच गडी बाद झालाय, मग धावसंख्या का कमी आली? या प्रश्नांची उकल, या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. मी तर म्हणेन पेंदर टीमला, त्यांच्या संघनायकाला. आता 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्याच बॉल वरती तडाखा देण्याचा प्रयत्न आहे. सुरेख फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल 1 टप्पा सीमा पार. शानदार चौकार. फटका खेळलाय सुकेश भोपीच्या अगेन्स्ट समाधान भोईर. आता मात्र आक्रमक व्हायला सुरुवात झाली आहे. 5 चेंडू 22 मॅच बनू शकते अशा पद्धतीचा फटका खेळलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू होता. सुरेख फटका खेळलाय. ओहो सुरेख कामगिरी पाहायला मिळते. प्रेम भोपी छा गए गुरु. अप्रतिम फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतं आणि प्रेमात टाकणारा हा क्षेत्ररक्षक, कारण दबाव असतो क्षेत्ररक्षकावरती आणि त्या दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत प्रेम बोपीने आपलं कार्य तत्परतेनं पार पाडले. 4 चेंडू 21 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे ती पेंदर टीमला. समोर विश्वास बाबू तयार. विश्वास आता मात्र आक्रमक व्हायला सुरुवात झाली. अक्षय मस्क चेंडू खाली येतोय. तात्काळ एकाच प्रयत्नामध्ये चेंडूला पकड केलं. अप्रतिम. कौन से चक्की का आटा खाता है भाई. अप्रतिम पावर पाहायला मिळते. अक्षय मस्कर उपशाखा प्रमुख वाकडी. अप्रथम हे सवंगडी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना सुकेश तयार, सुसज्ज सफल गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. ओहो काय डिलिव्हरी पाहायला मिळते. अप्रतिम चेंडूची आपण सफर पाहिली आणि इथे मात्र बॅटची कडा खेळाडू बाद होतोय समाधान भोईर. नको ठरवू
परंतु डीजे रामनं या मॅच मध्ये रंगत आणली. 2 चेंडू 20 मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. नो एक्साइटमेंट. इथे एकतर्फी मॅच घडली जाते. इथे चुका घडल्या कुठे पेंदर टीमच्या, ज्या ठिकाणी गडी जास्तीत जास्त बाद झाले नव्हते मग धावा का कमी आल्या, या प्रश्नांची उकल द्यावी लागेल. बॅटची कडा होती आणि इथे येतोय हा चौकार. बाजारामध्ये जाऊ एक चेंडू 14, विजयाचा सौदा. 16 धावसंख्येची आवश्यकता. बोलबाला आपण पाहतोय तो गोलंदाजांचा. सुकेश बोपीनं खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी साकार केली आणि हा संघ पुढच्या दिशेनं प्रस्थान करतोय. गावदेवी चॅम्पियन्स 11 वाकडी परास्त होतोय चिंबाराबाया GCC पेंदर. बघून घे रा